विटा इथं स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं कारवाई करत एमडी ड्रग्जच्या कारखान्याचा पर्दाफाश केला आहे। तब्बल 2.25 कोटींचा एमडी ड्रग्ज जप्त करत तिघांना अटक केली आहे। विटा एमआयडीसी येथील माऊली इंडस्ट्रीजमध्ये हा एमडी ड्रग्ज बनवण्याचा उद्योग सुरू होता। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला याची माहिती मिळाल्यावर सोमवारी रात्री छापा टाकत एमडी ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त केला असून तब्बल या प्रकरणी 3 जणांना अटक करण्यात आली आहे। विटा शहरातल्या सांगली रोडवरील एमआयडीसी या ठिकाणी गेल्या 1.5 महिन्यापासून एमडी ड्रग्ज बनवण्याचा कारखाना सुरू होता आणि अखेर सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं हा कारखाना उद्ध्वस्त केला आहे। सोमवारी रात्री स्थानिक गुन्हे विषयी शाखेच्या पथकाने माऊली इंडस्ट्रीज या कारखान्यावर छापा टाकत या ठिकाणी सुरू असलेला एमडी ड्रग्जचा कारखाना उघडकीस आणला आहे, ज्यामध्ये 14.5 किलो एमडी ड्रग्जसह ड्रग्ज बनवण्यात येणारे साहित्य असे 29,73,55,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। तसेच 3 जणांना अटक केली असून यामध्ये गुजरातच्या सुरत येथील एकाचा समावेश आहे। रहुदीप बोरीचा भरूच सुरत, सुलेमान शेख मुंबई आणि बलराज कातारी विटा अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत। 1.5 महिन्यापूर्वी विटा एमआयडीसी येथील माऊली इंडस्ट्रीज हा कारखाना अटक करण्यात आलेल्या तिघांनी स्थानिक उद्योजकाकडून भाड्याने घेतला होता आणि त्या ठिकाणी हा एमडी ड्रग्ज बनवण्याचा उद्योग सुरू होता। याबाबत सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे म्हणाले, तर यामध्ये आता थोडंफार प्रमाणात हे पण दिसून येते की जे एमआयडीसी परिसरामध्ये बंद पडलेले कारखाने आहेत, म्हणजे आजारी कारखाने आहेत, तसा त्या ठिकाणी वापर करण्यात येत आहे। किंवा छुप्या पद्धतीने ही ग्रामीण भागामध्ये हे सर्व रॉ मटेरियल आणून कोणाच्या नजरेला पडणार नाही या हिशोबाने ही त्याचं निर्मिती करण्यात येत आहे। तर आम्ही सर्व ग्रामीण भागातील पोलीस पाटील असतील, आमचे गुप्त बातमीदार असतील, आमचे सर्व पोलीस स्टेशनचा स्टाफ असेल, यांनाही सूचना दिलेल्या आहेत। असं कुठेही संशयास्पद हालचाली दिसत आहेत, काही व्यक्ती आपल्याकडे दिसून येत आहेत, तर तात्काळ माहिती घ्यावी। त्याच्यामध्ये जर काय असेल तर आम्ही कारवाई करत आहोत। किती दिवसापासून सुरू असावा असा अंदाज आहे? हे आता जी तपासामध्ये माहिती पुढे येत आहे, हे नुकतंच त्या ठिकाणी ते युनिट बंद पडलेलं भाडे तत्वावर घेण्यात आलेलं होतं। त्या साधारणतः 1 महिन्यापासून ते त्या ठिकाणी भाड्याने घेण्यात आलं होतं। पूर्ण त्यांना सेटअप त्या ठिकाणी लावण्यामध्ये किती वेळ गेलेला आहे, किती त्या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग झालेलं आहे, हे सर्व तपासामध्ये निष्पन्न आहे।